नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज आहे ढेमसेच्या प्लॉटमध्ये। इथे माझ्या मागे तुम्ही पाहत असाल की ढेमसेचं पीक आहे। तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी ढेमसं आपण लागवण जेव्हा करतो तर हे खूप फायद्याची ठरते, कारण की ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तेच लावू शकतात आणि मार्केटमध्ये आवक कमी असते। आणि ढेमसा पीक जेव्हा आपण लावतो तर हे एक शॉर्ट टर्म पीक आहे, वेलवर्गीय पीक आहे। याचं जे बीज आहे ते निवडताना आपल्याला लक्ष द्यावं लागते, कारण की याच्यावर लवकरच रोग येते। वेलवर्गीय पीक असल्याने नियोजन आपल्याला पाण्याचं खूप काटेकोरपणे करावे लागते। माझ्या मागे तुम्ही पाहतही असाल, याचा तोडा आता संपलेला आहे, मॅक्झिमम तोडे झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ढेमसं पीक लागवण करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला त्रासदायक काय आहे तर रसशोषक किडींचा खूप त्रास। तर इथे तुम्ही पाहत असाल की ट्रॅप पेपर सुद्धा लावलेले आहे, पिवळे आणि निळे चिकट सापळे आहे। हे माझ्या मागे तुम्ही पाहत असाल, या साईडला ट्रॅप पेपर वगैरे लागलेले दिसत आहे दूरवर। हे नियोजन आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला रसशोषक किडींसाठी ट्रिप्स वगैरे जे आहे, मावा तुडतुडे जे आहे, पांढरी माशी जी आहे, याच्यासाठी मी यांना नियोजन काय दिलं होतं हे मी थोडक्यात सांगत आहे शेतकरी मित्रांनो। तर सर्वप्रथम मी डिनोटोफ्युरॉन 20% दिलेलं आहे, ओशिन होतं ते दिलेलं आहे इंडोफिलचं, आणि थायमेथॉक्झम सुद्धा यूज केलेला आहे, एकतारा यूज केलेला आहे, इमिडा सुद्धा यूज केलेला आहे। डिनोटोफ्युरॉन नंतर मी दिलेलं आहे अपाची, फिप्रोनिल 15% आहे त्याच्यात, आणि फ्लोनिकामाइड 15% आहे। तर हे मी यूज केलेलं आहे। अपाची दिल्यानंतर मी डायरेक्ट उलाला दिला होता। अशा प्रकारे मी नियोजन केलं होतं। आणि सगळ्यात शेवटी प्लॅसिवा दिलं मी, ज्याच्यात डायफेनथ्युरॉन आहे, मला वाटते 38% डायफेनथ्युरॉन आहे त्याच्यात प्लॅसिवामध्ये, सिंजेंटाचं आहे ते, तर ते दिलेलं आहे। तर नियोजन एकदम छान झालं होतं। आणि नियोजन करताना तुम्हाला सांगितलंच आहे, येलो स्टिकी आणि ब्लू स्टिकी ट्रॅप पेपर मी लावलेले होते। त्याच्यानंतर हेमसाचं जे शेत आहे त्याच्या शेताच्या दूर लाईट लावला होता, शेताच्या दूर लावला होता। निंबाचं झाड आहे इकडे, हे पाहू शकता तुम्ही, हे माझ्या मागे एक निंबाचं झाड आहे, हे शेतापासून दूर आहे। तर तिथे प्रकाश सापळा म्हणजे एक लाईट लावला होता। लाईट याकरिता लावला होता, याचे जे थ्रिप्स वगैरे आहे, जे कीटक आहे ते सगळं तिकडे डायव्हर्ट झाले पाहिजे, आकर्षित झालेले पाहिजे, आणि रात्री फक्त पिकांना सोडलं पाहिजे। तर याच्यावर अटॅक एकदम कमी होता आणि तोडे वगैरे भरपूर झाले याचे। याचा भाव सुद्धा खूप छान भेटला यांना, 25-22 रुपये, 25 रुपये, 27 रुपये असा भेटला। 20-20 किलोची यांनी पन्नी तयार केली, त्याच्यानंतर मार्केटमध्ये यांनी सेल केलं। तर हा 2 एकरचा प्लॉट होता, खूपच छान होता। तर तुम्ही सुद्धा जेव्हाही वेलवर्गीय पीक लावाल तर रसशोषक किडींचं प्रतिबंध आपल्याला काय काय करायचं आहे हे आपल्याला पूर्वीच नियोजन याचा विचार करून ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही। तर असा होता शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय